धनू वारा प्यायलेल्या वासरासारखी दालनामागणं दालनं, अंगणामागणं अंगणं ओलांडत होती. तिच्या पायांना झंझावाताचा वेग आला होता. पुष्करणी जवळच्या पाण्यात तिचा पाय घसरला. ती खाली पडली, पण पुन्हा उठून तशीच धावायला लागली. चित्रांगद चंद्रकेतूच्या दालनाबाहेरची वाटिका ओलांडताना तिची ओढणी गुलाबाच्या झुडपात अडकली. ती सोडवण्याचंही तिला भान राहिलं नाही. धनू तशीच तीरासारखी धावत सुटली. तिला अशी सैरभैर धावत येताना बघून उर्मिलेच्या प्रासादाबाहेर खेळणारे मोर घाबरले. धनू सौधातून मुख्य भवनात आली. उर्मिला तिच्या चित्रशाळेत होती. धनू तिला शोधत तिथे पोचली. उर्मिला चित्र काढण्यात दंग झाली होती. गेले काही महिने राम लक्ष्मणाचा वनवास ते राम रावण युद्ध अशा प्रसंगांची चित्रमालिका ती रेखाटत होती. आकाशातून हनुमान द्रोणागिरी उचलून घेतोय. जमिनीवर लक्ष्मण पहुडलाय. त्याच्या छातीत बाण घुसलाय आणि राम त्याचं डोकं मांडीवर घेऊन त्याला पाणी पाजत आहे. सगळे वानर, जांबुवंत, सुग्रीव, सुषेण, अंगद भोवताली उभे आहेत असा देखावा गेले 15 दिवस रंगवणं चाललं होतं. तिचं चित्र अगदी अंतिम टप्प्यात आलं होतं. लक्ष्मणाच्या छातीवरून ओघळणारे रक्ताचे ओहोळ ते रंगवत होती. युवराज्ञी, युवराज्ञी, उर्मिले. धनू आता धावून दमल्यानं कोसळण्याच्या बेतात होती. उर्मिलेचा हात चित्रावर थबकला. धनू, अगं काय गं, काय वाघबीग आलाय काय प्रासादात? उर्मिला तिच्याकडे न बघता म्हणाली. राजकुमारी निघा. राजकुमारी, युवराज लक्ष्मण, युवराज लक्ष्मण. त्यांनी सरयूत जलसमाधी घेतली. आणि धनू स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला लागली. उर्मिलेला क्षणभर आपण काय ऐकतोय हेच कळेना. तिचा चित्रावरचा हात थांबल्यानं लाल रंगाचा ओघळ चित्रातल्या लक्ष्मणाच्या अंगावर पसरून खाली ठिपकू लागला. उर्मिलेच्या हातातला कुंचला गळून पडला. काय? धनू, काय? धनूला जोरात हलवून धाडकन बाजूला सारत उर्मिला वाऱ्याच्या वेगानं प्रासादाबाहेर पडली. पायात चढाव नाही, अंगावर ओढणी नाही. ती तशीच धावत सुटली. प्रासादात बातमी पसरली असावी. सगळेच सेवक, सेविका, मंत्रीगण एकाच दिशेनं धावत होते. प्रासादाच्या मुख्य दरवाजाशी तिला चित्रांगद आणि चंद्रकेतूचा रथ बाहेर पडताना दिसला. त्यांनी तिला रथात घेतलं. रथ सरयूच्या दिशेनं चौखूर उधळला. वाटेतले प्रजाजन तो वेग बघून आपसुकच बाजूला होत होते. सरयूच्या काठावरच्या कदंबवनात रथ शिरला. कोलाहलाच्या दिशेनं चंद्रकेतूनं रथ सोडला. सरयूच्या किनारी बसलेल्या रामाच्या मांडीवर लक्ष्मणाचे कातडी चढाव आणि उपरणं होतं. रामाच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या. लक्ष्मण, लक्ष्मण, मला माफ कर बंधू. एवढंच ते सारखं पुटपुटत होते, गदगदून रडत होते. उर्मिलेच्या सगळ्या संवेदनाच गोठल्या. लक्ष्मण, जलसमाधी म्हणजे ते नाहीत? तिच्या भोवती तो सरयूचा गोप्रतरा काठ गरगर फिरला. अचल सरयूचं पाणी उचलून आपल्याच अंगावर चाल करून येतोय. त्यात गटांगळ्या खात आपण खोल खोल बुडतोय. नाकातोंडात पाणी जातंय. जीव घुसमटतोय असं तिला वाटायला लागलं. ती दगडी पुतळ्यासारखी स्तब्ध झाली होती. चित्रांगद आणि चंद्रकेतू ओक्साबोक्शी रडत होते. राम शोक करत होते. लक्ष्मण, तू माझी सावली होऊन राहिलास, पण मीच तुझ्या मृत्यूला कारण ठरलो बंधू. मी कायम नियतीच्या हातातलं बाहुलं झालो. माझ्या प्रियजनांच्या सर्व नाशाला मीच कारण ठरलो. लक्ष्मणा, मला क्षमा कर. रामाचा विलाप आकाश भेदून जात होता. प्रधानमंत्री उपरण्याला डोळे पुसत होते. प्रजाजन हंबरडा फोडत होते. तिथे जमलेल्यांना जे घडलं त्याचा अर्थबोध होत नव्हता. प्रधानमंत्री हलक्या आवाजात अमात्यांना सांगत होते. राजदरबारात श्रीरामप्रभू आणि यमराज यांच्यात धर्मचर्चा चालू होती. कुणालाही आत पाठवायचं नाही असा राजा रामांचा आदेश होता. त्यांनी प्रवेशद्वारावर स्वतः युवराज लक्ष्मणांना थांबायला सांगितलं होतं. या भेटीत जो कोणी अडथळा आणेल त्याला देहदंडाची शिक्षा देण्यात येईल असा राजादेश होता. इतक्यात दुर्वास ऋषी आले आणि त्वरित राजारामांची भेट मागायला लागले. युवराज लक्ष्मणांनी त्यांना दारात अडवलं.
दुर्वास ऋषी संतप्त झाले. दोघांचा वाद झाला. युवराज लक्ष्मण श्रीरामांची आज्ञा मोडायला तयार नव्हते. शेवटी दुर्वास ऋषींनी त्यांच्या कमंडलूतलं पाणी अभिमंत्रित केलं आणि म्हणाले, लक्ष्मणा, मला तू आत सोडलं नाहीस तर मी माझ्या तपानं अयोध्या भस्म करून टाकेन. अयोध्येचा जीव पणाला लावण्यापेक्षा स्वतः देहदंड स्वीकारणं चांगलं असं लक्ष्मणानं ठरवलं आणि त्यांना आत जाऊ दिलं. राजा राम चिडले आणि युवराज लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, तू देहदंडाला पात्र आहेस. लक्ष्मण गुडघ्यावर बसले. त्याने राजा श्रीरामांना चरणस्पर्श केला आणि म्हणाले, मला तुझ्या हातून देहदंड स्वीकार्य आहे बंधू. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, अयोध्येला वाचवण्यासाठी तू देहदंड स्वीकारून ऋषी दुर्वासांना आत पाठवलंस. आता तुला कळलं असेल, माझ्या आयुष्यात मी सर्व कर्म पत्नी, पुत्र, आप्तेष्ट, बंधूंसाठी न करता प्रजेसाठी केली. मला प्रजेचे गुणदोष पोटात घालावे लागले, पण आता कर्तव्य पालनासाठी मला तुझा वध करावा लागेल. नियती माझी अशीच क्रूर परीक्षा घेत असते. महाराज रामांचं मन विदीर्ण झालं होतं. युवराज लक्ष्मण म्हणाले, आपल्याकडून देहदंड घेणं माझं परमभाग्य असेल, परंतु बंधुहत्येचं पातक मी माझ्या थोर बंधूंवर येऊ देणार नाही. त्यापेक्षा मी स्वतःला शिक्षा करून घेईन. एवढं बोलून क्षणार्धात लक्ष्मण तिथनं निघाले आणि अल्पावधीतच वार्ता आली. युवराज लक्ष्मण सरयूच्या पात्रात चालत चालत आत गेले आणि त्यांनी जलसमाधी घेतली. बातमी मिळताच वायुवेगानं श्रीराम इथे पोचले. नावाड्यांनी नदीच्या पात्रात उड्या मारल्या, मात्र युवराज लक्ष्मणांचं पाण्यावर तरंगणारं उपरणं आणि काठावर काढून ठेवलेले चढाव तेवढे मिळाले. लक्ष्मणानं देहत्याग करण्याचा एवढा मोठा निर्णय घेतला आणि माझ्याशी एका शब्दानंही त्याला बोलावंसं वाटलं नाही. जगाचा त्याग करण्याआधी त्याच्या उर्मिलेला एक वार भेटावंसं वाटलं नाही. मला शेवटचं बघावंसं वाटलं नाही. हेच प्रेम केलं तर नाथ माझ्यावर. कर्तव्यापुढे या उर्मिलेला आपण आजही डावललं. उर्मिला कायम उपेक्षितच ठरली नाथ. उर्मिलेचा ऊर फुटत होता, पण तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. सीतेच्या भूमिगमनानंतर उर्मिला खूप दिवस लक्ष्मणाशी फटकून वागली होती. सीतेवरच्या अन्यायाला तिने त्याला देखील जबाबदार धरलं होतं. तेव्हापासून त्यांचं नातं थोडं ताणलेलं होतं. तिला पतीपत्नी या नात्याचा गुंताच सुटत नव्हता. प्रियकर म्हणून जीव टाकणारा लक्ष्मण पतीची भूमिका नीट का निभावू शकत नव्हता. पतीपत्नीच्या नात्याचा पायाच असतो विश्वास आणि प्रेम. कसोटीच्या क्षणी दोघं कसे वागतात यावर ते प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत होतात ना. उर्मिलेनं त्याला वेळोवेळी सांगितलं होतं की मी भूतकाळावर पडदा टाकलाय, आपण नव्यानं सुरुवात करूया. पण आता तू माझा पती म्हणून मला हवायस. धर्मेच अर्थेच कामेच दोघं सोबत राहू, पण त्याचं राजकर्तव्य त्यांच्यात कायम आड येत राहिलं होतं. आता ही उर्मिला तिच्या आणि लक्ष्मणाच्या या जगावेगळ्या नात्याचा विचार करत होती. लक्ष्मणा, तू सागराच्या जळासारखा होतास, कधी शांत, कधी उफाळणारा, न ऐकणारा, आणि मी किनाऱ्यासारखी तुला धरून ठेवणारी. किनारा नसेल तर जल विनाश ओढवू शकतं. आपली पत्नी म्हणून नाही, पण आपली सेविका म्हणून सुद्धा आपल्याला माझी आठवण आली नाही. आपल्या मुलांची माता म्हणून मला येऊन भेटावंसंही वाटलं नाही आपल्याला. का मला बघून आणखीन दुःख द्यायचा आपल्याला धीर झाला नसता म्हणून मला न सांगता गेलात. उर्मिला विचारांसोबत हुंदके दाबून ठेवायचा निष्फळ प्रयत्न करत होती. राम कष्टी झाले होते. लक्ष्मणाशिवाय ते राहू शकत नव्हते. त्यांनी सुतोवाच केलं, माझं पृथ्वीवरचं कार्य झालंय, मी सरयूत जलसमाधी घेणार आहे. माझी सावली असलेल्या लक्ष्मणाशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही. शत्रुघ्न, भरत यांनीही रामासह आपणही जीवनाचा त्याग करणार असं ठरवलं. मांडवी आणि कीर्ती पतीच्या मागून जाणार होत्या. सगळ्यांचा निर्णय झाला होता. पुन्हा एकदा उर्मिलेला कुणीच काही विचारलं नाही. त्यांच्या अंतिम प्रवासाची सिद्धता झाली. उर्मिलेनं केसातून चुडामणी काढून लक्ष्मणाच्या चढावांजवळ ठेवला. डोळे कोरडे केले, ताठ मानेनं ती म्हणाली, मी सहगमन करणार नाही.
मला माझ्या पतीनं कायम मागे थांबायला सांगितलं. जिथं सहजीवनच आम्ही कधी उपभोगलं नाही तिथे सहगमन करायचा प्रश्नच कुठे येतो. ज्या माझ्या अयोध्येसाठी, माझ्या परिवारासाठी माझं जीवन मी खर्ची घातलं, त्यांच्यासाठी मी मागे थांबणार आहे. केतू अंगद, लवकुश, तक्षपुष्कल, शत्रू सुबाहू, मी आहे तुमच्यासाठी. वनवासाची, एकटेपणाची मला सवय आहे, मी थांबतीये. उर्मिलेच्या या निर्णयानं अयोध्या अवाक झाली. कुणी कुजबुजलं, कुणी तिला दोष दिला, कुणी तिला पाषाण हृदयी म्हटलं, कुणी हे पत्नी धर्माचं उल्लंघन म्हटलं. उर्मिलेला कोणाचीच पर्वा नव्हती. तिचा निर्णय तिने घेतला होता. तिचा निर्णय तिच्या भूतकाळातून आला होता. त्या निर्णयावर सतत मनाविरुद्ध वागायला लागण्याच्या खुणा होत्या. लक्ष्मणाचं उपरणं मांडीवर घेऊन उर्मिला बसली होती. डोळे कोरडे होते, मनात फक्त विचार होते. मीही गेले असते वनवासात तर काही वेगळं घडलं असतं का? मी शूर्पणखेची विटंबना थांबवू शकले असते का? मी असते तर सीताहरण झालंच नसतं का? का रावण आम्हा दोघींना घेऊन गेला असता? मग रामानं केलं तसं लक्ष्मणानं फक्त माझ्यासाठी युद्ध केलं असतं? आमचंही सहजीवन वनवासात फुललं असतं? मी वनात असते तर त्या 14 वर्षात लक्ष्मण माझे झाले असते? उर्मिलेला फक्त प्रश्न पडलेले होते. श्रीरामांच्या जलसमाधीच्या वेळी निसर्ग स्तब्ध झाला होता. अयोध्येचा जनसागर रस्त्यावर उसळला होता. सैनिकांना, लोकांना अडवणं मुश्किल झालं होतं. जिथे लक्ष्मणानं सरयूत प्रवेश केला होता त्या गोप्रतरा घाटावर सर्वप्रथम श्रीरामांनी सरयूत प्रवेश केला. पाठोपाठ भरत, मांडवी, शत्रुघ्न, कीर्ती यांनीही जलसमाधी घेतली. 8ही पुत्र उर्मिलेला बिलगले होते. कुश, लव, तक्ष, पुष्कल, शत्रुघाती आणि सुबाहू. एका दिवसात उर्मिला या सगळ्यांची माता झाली होती. तिला त्या दिवशी अयोध्येचा राजप्रासाद वेगळाच भासत होता. ती एकेका भवनात जाऊन दिवा ठेवून आली. शुभ्र पिठाच्या रांगोळीवर एक शांत दिवा गेलेल्यांना सद्गतीचा मार्ग दाखवणार होता. तिची सारी जीवाभावाची माणसं एक एक करून गेली होती. एकेका भवनातून तिच्या प्रियजनांच्या आठवणी पणतीच्या ज्योतीसारख्या उजळल्या होत्या. ज्योतीच्या मध्यभागी असलेली गैरसमजांची काळी काजळी आपसुकच प्रकाशात परिवर्तित होत होती. तिच्या लाडक्या बहिणी तिच्या जावा झाल्यावर त्यांचे प्रश्न बदलले होते. नाती कधीतरी गढुळली होती, पुन्हा वाहती झाली होती. भरत तिच्या एका सांगण्यावरनं त्याच्या मातेशी जोडला गेला होता. शत्रुघ्न नेहमीच लहान भावासारखा वागला होता. प्रत्येकाशी तिचं नातं वेगळं होतं. रामजेठजींचं मोठेपण विलक्षण होतं. तिला त्यांच्याविषयी नितांत आदरच होता. परंतु त्यांचं सीतेविषयीचं वागणं तिला पटलं नव्हतं. तिने कायम त्यामुळे त्यांच्याशी वाद घातला होता. आणि लक्ष्मण? तिच्या प्रासादात पिठाच्या रांगोळीवर ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश तिने काढलेल्या लक्ष्मणाच्या चित्रावर पडला होता. चित्रात त्याच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव उठून आले होते. लक्ष्मण महापराक्रमी योद्धा, आदर्श बंधू, आदर्श पुत्र आणि चांगला पिता होता, मात्र तो रामासारखा का नव्हता? राम विवेकी, स्थितप्रज्ञ होता. लक्ष्मण उतावीळ, आक्रमक होता, काहीसा अविवेकी होता. लक्ष्मण जे निर्णय घेईल ते क्षणार्धात घेतलेले असायचे. तिला त्याची आक्रमक रूपं आठवली. स्वयंवराच्या वेळी रामानं शिवधनुष्य मोडलं म्हणून आक्षेप घेणाऱ्या राजांवर खड्ग उगारून धावून जाणारा लक्ष्मण. कैकेयीनं रामाला वनवासात पाठवा सांगितल्यावर मंथरेवर तलवार उपसणारा लक्ष्मण. हनुमानानं वर्णन केलेला इंद्रजितावर एकटाच आक्रमण करणारा लक्ष्मण. शूर्पणखेचे नाक कान कापणारा लक्ष्मण. पत्नीशी चर्चा न करता भावासह वनवासात जायला निघालेला लक्ष्मण. रामानं देहदंड दिल्यावर इतक्या वर्षांच्या सहचारिणीला एका शब्दानंही न विचारणारा लक्ष्मण.
तो शीघ्रकोपी, परिणामांची पर्वा न करणारा होता. याउलट रामानं सीता त्यागाचा निर्णयसुद्धा प्रजेचा विचार करून घेतला होता. लक्ष्मणाच्या आततायी स्वभावाची सर्वात जास्त झळ उर्मिलेला बसली होती. तिचं सगळं आयुष्य तडजोड करण्यात गेलं होतं. स्वतंत्र विचारांच्या उर्मिलेला त्याचा आयुष्यभर त्रास झाला होता. तिने खूप सोसलं. राजभवनातला वनवास सोसला, एकटेपणा सहन केला, आरोप सोसले. पण सगळ्यात जास्त तिने जे सोसलं होतं तो होता तिच्या मुखवट्याचा त्रास. मूळच्या तेजस्वी पराक्रमी उर्मिलेला सोशिकपणाचा मुखवटा आयुष्यभर घालावा लागला होता. ती जशी नव्हती तसं तिला वागावं लागलं होतं. उर्मिलेनी सगळ्या पुत्रांना राज्य विस्ताराची कल्पना दिली. मंत्र्यांची वेगवेगळ्या प्रदेशांवर नियुक्ती केली. पुत्र मोठे झाले होते, पण त्यांच्या क्षमता अजून आजमावल्या गेल्या नव्हत्या. वृक्षाला फळं लागली तरी ती परिपक्व झाली नव्हती आणि परिपक्व झाल्याशिवाय फळांमध्ये बीज धरण्याची क्षमता येत नाही. उर्मिला डोळ्यात तेल घालून या मधल्या काळात राज्यकारभारावर लक्ष देत होती, तेही पुत्रांना न दुखावता. आसपासच्या राज्यातल्या राजांच्या गुणी राजकन्या हेरून तिने कुश, लव, चित्रांगद, चंद्रकेतू, सुबाहू, तक्ष आणि शत्रुघातीचे विवाह करून दिले. पुष्कल अजून लहान होता. 1-2 वर्षात त्याचेही हात पिवळे करायचे होते. संसाराच्या बेड्या वेळीच पडलेल्या चांगल्या. उर्मिलेला वाटून जाई. नव्या नवलाईच्या कुलवधू प्रासादात रुळत होत्या. तिने सुनांना सांगितलं होतं, राजसभेत येण्याची आवड असल्यास त्यांनी जरूर यावं. त्यांनीही राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, युद्धनीती शिकून घेतलं पाहिजे. त्यांनाही राज्यशकट हाकता आला पाहिजे. तिने अयोध्येत स्त्रियांना वेदशिक्षण, प्राथमिक शस्त्रशिक्षण सक्तीचं केलं. स्त्रियांना कृषीविषयक प्रश्नात, उद्योगधंद्यात, व्यापारात समाविष्ट करून घेतलं. राज्यसभेत स्त्री मंत्र्यांची पदं निर्माण केली. त्यामुळे स्त्रीचा स्वतःकडे आणि जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल, तिची प्रतिष्ठा वाढेल अशी तिची खात्री होती. चित्रांगदची पत्नी कलिका आणि कुशाची पत्नी कुमुदावती यांना तिने अधिकारपद बहाल केलं. त्या दोघींना राजनीतीची आवड होती. उर्मिलेचा वेळ उपनिषद वाचन, मंत्र्यांशी चर्चा यात जायला लागला. तिचा उरलेला वेळ चंद्रकेतूच्या श्रीमालेला चित्रकला शिकवण्यात जायचा. पाकशाळा तिने हळूहळू लवची पत्नी वृंदाच्या अधिपत्यात देऊन टाकली. ती सुगरण होती. तक्षमेदिनी आणि पुष्कल भरताच्या आजोळच्या कैकेय्य देशाजवळच्या गांधार राज्यात होते. त्यांनी युधाजित मामाच्या सांगण्यावरनं गांधार प्रदेश जिंकून घेतला होता. शत्रुघाती जयती आणि सुबाहू सच्छीला मथुरेला येऊन जाऊन असायचे. मिथिलेला कुशध्वज काका थकले होते. मिथिलेचं राज्य आणि संख्याश्य नगरी चित्रांगद आणि चंद्रकेतू सांभाळायला लागले होते. राज्य एकछत्री असणं केव्हाही चांगलं, परंतु ही अयोध्येच्या 4 पुत्रांची 8 मुलं होती. त्यांचे पिता आता जीवित नव्हते. हक्कावरून वाद होण्याआधी राज्याचे भाग मंत्र्यांच्या सल्ल्यानं तिने प्रत्येकाला वाटून देऊन टाकले. मुलांमध्ये राज्य वाटावं असं राजा श्रीरामांनीही मनात योजलं होतं आणि त्याची पूर्वकल्पना मंत्रिमंडळाला दिलेली होती. राजपुत्र कुशला अयोध्या आणि दक्षिण कोसल राज्य, लवला उत्तर कोसल राज्य, चित्रांगदाला हिमाचल आणि मिथिला, चंद्रकेतूला मल्लदेश आणि शंक्याश्य नगरी, तक्षाला गांधार प्रदेश, शत्रुघातीला मथुरा, पुष्कलला पुष्करावती, सुबाहूला विदिशा अशी राज्याची विभागणी केली. राजपुत्र न्यायानं राज्य करायला लागले. राजवाड्यातल्या जुन्या सेवकांच्या मुलांनाही तिने राज्यात विविध विभागात सामावून घेतलं होतं. धनुच्या पुत्रांना तिने सैन्यात जबाबदारीची पदं दिली होती. सण समारंभांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी एकत्र अयोध्येत जमलं पाहिजे असा उर्मिलेचा आग्रह होता. त्यानिमित्तानं भेटी होतील, नाती घट्ट राहतील असं तिला वाटायचं. कोजागरासाठी सगळे अयोध्येच्या प्रासादात जमले होते. शारदातल्या या पौर्णिमेला विलसणाऱ्या पूर्णचंद्राची विधिवत पूजा झाली. भाविक सरयूत स्नान करत होते. कुश आणि अंगदनं सपत्नीक जाऊन भाविकांना दान दिलं.
सरयूची यथासांग पूजा करून नवपरिणीत सुबाहू आणि सच्छिलानं लक्ष्मी आणि विष्णूची पूजा केली. मोठ्या प्रमाणात पुरोत्साह करून त्याचं चांदीचं पात्र प्रासादात मधल्या अंगणात ठेवलं होतं. चंद्र त्या दुधात स्वतःचं प्रतिबिंब बघायला आला होता. खिरीत चंद्रकिरण पडल्यावर उर्मिलेनं सगळ्यांना पुरोत्साहाचा प्रसाद वाटायला सांगितलं. राजवाड्यातल्या सेवकांपर्यंत सुबाहू आणि सच्छिला प्रसाद देऊन आले. खूप आनंदाचं वातावरण होतं. उर्मिलेला वाटत होतं की आता आपण पहिलं तिरी लागलं पाहिजे. तिने दुसऱ्या दिवशी चित्रांगद आणि चंद्रकेतूकडे मन मोकळं केलं. तिचं या भूमीवरचं कर्तव्य आता संपलंय. 8ही मुलं संपूर्ण भारतवर्षाची जबाबदारी उत्तम रीतीनं पेलतायत याचा तिला आनंद आहे. चित्रांगद खंतावला आणि म्हणाला, मा, आता कुठे तुला आयुष्यात शांतता मिळाली आहे? तू काहीही वेडं-वाकडं मनात आणायचं नाही. केतूचा कंठ दाटला. तो म्हणाला, मा, तुझ्याशिवाय जीवन ही कल्पना आम्ही नाही करू शकत. आम्हाला हवी आहेस तू. उर्मिलेला समाधान वाटलं. ती अयोध्येत होती म्हणून मुलं जाऊन येऊन असायची, पण त्यांच्या उत्कर्षासाठी आता आपण बाजूला होणं योग्य आहे. रोपावर अखंड सावली धरली तर रोपांची वाढ होत नाही. त्यांच्या मुळाशी जास्त पाणी घालून ती कुजतात. तिच्या रोपांनी आता चांगलंच मूळ धरलं होतं. त्यांचे डेरेदार वृक्ष होणं आवश्यक होतं. मातेची ममता देखील मर्यादेच्या बाहेर मिळाली तर सुपुत्राचा कुपुत्र व्हायला वेळ लागत नाही. राजपुत्रांचा हात वेळीच सोडायला हवा. त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित व्हायला हवं. रात्री एकत्र भोजनाच्या वेळी तिने सगळ्यांना स्वतःच्या हातानं बनवलेलं क्षीरपक्वान्न वाढलं. कुश आणि लवला आवडणारे आपूप तिने केले होते. सुनांना तिच्या हातचा करंभ आवडत असे. ती नेहमीच भोजनासाठी पुत्रवधूंना त्यांच्या पतींच्या पंक्तीला बसवत असे. कुश चेष्टेनं म्हणाला देखील, उर्मिमा, एवढी पक्वान्न? कोजागरा होता होताच लगेच दीपावली आली की काय असं वाटतंय? उर्मिला हसून म्हणाली, पुत्रा, आनंद वाटायला सण लागतो का? आनंदाचं अत्तर तर सतत शिंपडत राहावं. आज माझं मन खूप प्रसन्न आहे. तुम्ही 8ही पुत्र हे राज्य छान सांभाळताय. रघुकुलाची पताका दूरवर फडकतीये. राज्याचा विस्तार होतोय. प्रजाजन काय म्हणत होते ठाऊक आहे? हे राजपुत्र रघुकुलाचे उद्धारक आहेत. मातेला आपली अपत्य कशी आहेत हे पूर्ण माहिती असतं, पण ते कौतुक जगानं करावं असं तिला वाटत असतं. त्याचाच आनंद साजरा करतीये असं समजा. कुटुंबात एकही पुत्री दिली नाही ईश्वरानं, त्याची उणीव या साजऱ्या कन्यांनी भरून काढली, म्हणून त्यांना सुद्धा मी वाढतीये. हसत खेळत भोजन झालं. उर्मिलेनं दुसऱ्या दिवशी स्त्री कक्षात सगळ्या कुलवधूंना बोलवून घेतलं. स्वतःच्या हातानं त्यांच्या केसांवर तेल घातलं. कुशची पत्नी कुमुदावतीचे केस लांबसडक घनदाट होते. ती ओशाळली आणि म्हणाली, राहू द्या मा, आपले हात दुखतील माझे केस सावरून. असू देत पुत्री. रोजच्या कारभारात इच्छा असूनही तुमचे लाड करता येत नाहीत. आज सवड आहे, हौस पुरवून घेते. वृंदाच्या वेणीवर तिने बकुळीचे गजरे माळून दिले. चंद्रोदय व्यापिनी चतुर्थी 2 दिवसांवर होती. या दिवशी पतीच्या सौभाग्यासाठी स्त्रिया उपवास करायच्या. या कारक चौथसाठी कालिका श्रीमालाच्या पायांना तिने स्वतः आळता लावून दिला. कोजागराच्या दिवशीच तिने सुनांना तिचे दागिने एक एक करून घालून वाटून टाकले होते. काहीतरी आठवून तिने थोरली पुत्रवधू कुमुदावतीला थांबायला सांगितलं. आपल्या दालनात जाऊन दशरथ पिताजींनी तिला दिलेली शाल ती घेऊन आली. मोठ्या मायेनं कुमुदावतीला तिने ती शाल पांघरली. ती सुंदर शाल पाहून कुमुदावती हरकून गेली. उर्मिला म्हणाली, ही शाल नुसती सुंदर नाही, ती फार मौल्यवान आणि दुर्मिळ आहे. महाराज दशरथ पिताश्रींचं मानवस्त्र आहे हे. तुला देतीये. ही रघुवंशाची जबाबदारी आहे. मात्र त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून न जाता त्यातली ऊब घेऊन तुझेही पंख पसर आणि सगळ्यांना निवारा दे. रघुकुळासह स्वतःचाही उत्कर्ष कर. कुमुदावतीनं त्या शालीवरनं हात फिरवला.
उर्मिलेनं तिच्या अख्ख्या आयुष्याच्या कोशातून सोडवलेलं रेशीम जणू कुमुदच्या पदराला बांधलेलं होतं. पुत्रवधूंची कारकचौथची गडबड आटोपली. त्यांनी चाळणीतनं चंद्र बघितला, त्याची पूजा केली. त्यांच्या पतीच्या हातून जलपान केल्यावर उपवास सोडले. उर्मिलेचे सगळे पुत्र आपल्या पत्नींसह हा कारकचौथचा निर्जळी उपवास करत. अयोध्येची पुढची पिढी पत्नीला देत असलेली साथ बघून ती धन्य झाली. उर्मिला तिच्या दालनात आली. तिने चितारलेलं रामाच्या राज्याभिषेकाचं चित्र तिच्या दालनातल्या दर्शनी भिंतीवर लावलेलं होतं. त्यातल्या लक्ष्मणाकडे तिने डोळे भरून पाहिलं. तिनंही महांच्या चरणांना स्पर्श केला, रामजेठजींच्या चरणांना स्पर्श केला. चित्रात रामाच्या पाठीशी उभ्या असलेल्या लक्ष्मणाचे पाय दिसत नव्हते. तिने त्याच्या धनुर्धारी हातांना स्पर्श केला. किती खरा वाटला तिला तो. हनुमानाला तिने हात जोडून प्रणाम केला. तिला या सगळ्यांशी आज खूप बोलायचं होतं, मनातलं सगळं रीतं करायचं होतं. नाथ, मी आपल्या पाठी आले नाही कारण मला कधीच परावलंबी, असहाय्य, बिच्चारी व्हायचं नव्हतं. मला सहचर हवा होता नाथ, रक्षण करता नव्हे. मी परिस्थितीपुढे झुकले पण संपूर्ण शरण कधीच गेले नाही. जिथे प्रवाह माझ्या मनासारखा नव्हता तिथे त्याला वळसा घालून कधी खडक फोडून जाण्याचा प्रयत्न केला. खडक दुभंगले नाहीत तरी ठिसूळ नक्कीच झाले. परंतु मी प्रवाह अखंडित ठेवलाय. स्त्रीच्या वाटणीला येणारे भोग हे तिचं प्राक्तन ठरू नये म्हणून प्रयत्न केलेत. नाथ, विवाहाच्या दिवशीच मी आपल्याला सांगितलं होतं, पराक्रमाची माझी स्वप्न लहान असली तरी ती माझी आहेत. एक दिवस मी माझ्यासाठी माझ्यासारखी वागेन. सीते, तू थोरली बहीण म्हणून आपलं प्रेम होतंच. पण खरं सांगू, लहानपणापासून तुझ्याविषयी एक असूया मनात कायम होती. सततची तुलना होती. आपण इथे आल्यावर तर राजवाड्यात मी एकटी पडले आणि तू मात्र पतीसोबत होतीस. पतीचा सहवास, त्याचं दर्शन, त्याची छाया तुला लाभत होती. 14 वर्षांच्या सहजीवनात तुम्ही दोघं मनानं जवळ आलात. लक्ष्मण मात्र माझ्यापासून दुरावले. ती मनात निर्माण झालेली दरी पुन्हा नीटशी सांधलीच गेली नाही बघ. वनात तू तुझ्या पतीसह रात्री चांदण्या पांघरल्या असशील, पण इथे मला चंद्रानं कायम वाकुल्याच दाखवल्या आणि चांदण्यांनी तर माझं अंग पोळलं. लहानपणी देखील मी वाट बघायची, कोणीतरी माझं कौतुक करेल. पण सगळ्यांना हवीशी असायची सीता. तरुण झाल्यावर वाटायचं कोणीतरी माझ्या ज्ञानाचं कौतुक करेल, पण सगळ्यांच्या तोंडी सीता. आणि आत्ताही तूच जिंकलीस. तू अन्याय सहन केलास, भूमिगमन केलंस, म्हणून अयोध्येलाही आदर्श ठरली ती सीता. तुझी प्रतिमा जनमानसात मोठी झाली. मी अन्यायाला उत्तरं मागितली म्हणून माझं कौतुक झालं नाही, होणारही नाही. अर्थात आता त्याचं दुःख नाही. केवळ तुला हे सांगायचं राहून गेलं होतं म्हणून आज मन मोकळं करतीये. रामजेठजी, आपल्याशी कायम वाद घातला मी, पण त्यापाठी स्त्रियांना भोगावी लागलेली उपेक्षा होती. कौशल्यामा, कैकईमा, सुमित्रामा, शांतादिदी, राजा अश्वपतींची पत्नी अहल्या, शूर्पणखा, मांडवी, सुलोचना, मंदोदरी, सीता आणि मी, सगळ्यांवर अन्याय झाला रामजेठजी. तो अन्याय पुरुषांनी होऊ दिला. मी त्याविरोधात उभी राहिले. आपला उपमर्द करण्याचा माझा हेतू नव्हता. आपलं महान राजा असणं मान्यच होतं मला. आपल्यातला ईश्वरी अंशही ठाऊक होता. त्या ईश्वरालाच या अन्यायाकडे लक्ष द्यायला मी सांगत राहिले, पण एका दुष्टचक्रात आपण सारे गर्र गर्र फिरत राहिलो. कैकईमांना भरत हवा होता आणि भरताला राम. रावणाला सीता हवी होती आणि सीतेला राम. उर्मिलेला लक्ष्मण हवा होता आणि लक्ष्मणाला राम.
परंतु भरतानं कैकईला दूर लोटलं, रामानं सीतेला दूर लोटलं आणि लक्ष्मणानं उर्मिलेला दूर लोटलं. राम या चक्रनभ्याभोवती हे चक्र फिरत राहिलं, चक्र फिरतच राहिलं, अयोध्येसाठी ते फिरतच राहिलं. सगळ्यांशी बोलून उर्मिलेला हलकं वाटायला लागलं. दासीला तिने झोपायला पाठवून दिलं. उत्तर रात्र झाली होती. उर्मिलेनं स्नान केलं, दारी फुललेल्या प्राजक्ताची फुलं गोळा केली. प्रासादाबाहेरच्या मंदिरात जाऊन गौरीच्या मूर्तीसमोर ती ध्यानस्थ बसली. शुभ्र धवल वस्त्रात ती एखाद्या तपस्विनीसारखी दिसत होती. उर्मिला नेहमीसारखी देवीशी बोलायला लागली. देवी गौरी, आजवर मला जे जे योग्य वाटलं ते मी करत गेले. संकटांना भिडले, लढले, हरले, चुकाही केल्या. मी परिपूर्ण नाही, मी माणूस आहे, एक स्त्री आहे. एक स्त्री म्हणून माझं मन तू जाणू शकतेस. मातृत्व हा माझा स्थायी भाव नव्हता, परंतु मला 8 पुत्रांची माता व्हावं लागलं. स्वतःच्या आत एक पराक्रमी पुरुष असणाऱ्या मला एक स्त्री बनून पुरुषी सत्तेपुढे मान तुकवावी लागली. मला आपल्या सौंदर्याचा अभिमान होता. पतीच्या हृदयाची राणी होण्याची मनीषा बाळगणाऱ्या मला मात्र अनेक महत्त्वाच्या क्षणी पतीनं साधं विचारलंही नव्हतं. असं का घडलं या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. ती उत्तरं बहुधा या समाज व्यवस्थेत आहेत. माझ्या परीने या समाजाला आरसा दाखवण्याचा मी प्रयत्न केला. एक कुलवधू म्हणून मी या घराला जोडण्याचा प्रयत्न केलाय. एक पत्नी म्हणून पतीची सखी, प्रिया, सचिव होण्याचा प्रयत्न केलाय. एक माता म्हणून मुलांवर स्त्रीला सन्मान देण्याचे संस्कार करायचा प्रयत्न केलाय. एक सासू म्हणून सुनांना समजावून घेण्याचा प्रयत्न केलाय. रघुवंशाची पुत्रवधी म्हणून अयोध्येला आपलं मानण्याचा प्रयत्न केलाय आणि एक स्त्री म्हणून स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रवासात स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या हातून काही चांगलं घडलं असेल तर आज समर्पणाच्या दिनी मला तुझ्याकडे बोलव. मुक्तीच्या या मार्गात अडथळे आणू नकोस. तिने जनकतातांचं स्मरण केलं. देवीला पारिजातकाची फुलं वाहिली. समयीच्या त्या मंद प्रकाशात उर्मिलेच्या चेहऱ्यावरचं तेज अधिकच उजळलं होतं. ती प्रासादाच्या मागच्या मार्गानं हळूच बाहेर पडली. पाऱ्यावरचे सैनिक पहिल्या प्रहराची पाळी बदलत होते तेवढ्यात ती निसटली. चालत चालत ती सरयूकडे गेली. पाण्यावरून पहाटेचा शीतल वारा किनाऱ्याकडे येत होता. आकाशाचा रंग किंचित गुलाबी होता. सरयू शांतपणे वाहत होती. तिचंही जीवन इतरांसाठीच नव्हतं का? निळसर गुलाबी प्रकाशात अयोध्या आपलाच भूतकाळ सरयूच्या पाण्यात निरखत बसली होती. शरदातलं शुभ्र चांदणं तिला सोबत करत होतं. उर्मिलेनं तिच्या प्रिय अयोध्येला नमस्कार केला. मिथिलेनी तिला जन्म दिला होता, अयोध्येनी तिला जगायला शिकवलं होतं. अयोध्येच्या अमृतवाहिनी सरयूला नमस्कार करून तिने प्रवाहात पाऊल ठेवलं आणि काय आश्चर्य! वारा उलट्या दिशेनं वाहत तिला आणखी आत नेऊ लागला. आपल्या जीवनाला अर्थ देऊन सर्व कर्म पार पाडलेली उर्मिला अनंतात विलीन होणार होती. पहाटेच्या वेळी कंबरभर पाण्यात उभं राहून तिने रघुकुळातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींचं स्मरण केलं. याच नदीत तिच्या लक्ष्मणाचं अस्तित्व मिसळलेलं होतं. तिच्या भगिनी मिसळल्या होत्या. विष्णूचा अवतार श्रीराम इथेच विलीन झाले होते. त्याच जळात ती स्वतःचं समर्पण करत होती. हलके हलके ती सरयूत सामावत होती. शरीराच्या संवेदना नाहीशा होत होत्या. तिच्या अस्तित्वाचा कण अन कण सरयूत एकरूप होतोय असं तिला वाटत होतं. तिचे डोळे मिटलेले होते.
पाणी वर वर चढत होतं. तिचं आजवरचं आयुष्यच ती नदीला अर्ध्य म्हणून देत होती. मनातले सगळे विचार थांबले होते. सरयूनं तिच्या सगळ्या वेदना स्वतःकडे घेतल्या. पाणी आणखी वर चढलं आणि उर्मिला दिसेनाशी झाली. सरयूवर उठले काही तरंग, काही पोकळ चमचमणारी वलय, उर्मिलेच्या आयुष्यासारखी. उर्मिलेनं स्वत्व जपून समर्पण केलं होतं. तिचं हे मूक समर्पण कुठेच लिहिलं जाणार नव्हतं, कारण ते गृहीत धरलं गेलं होतं. अयोध्येतल्या विजयी वीरांच्या कीर्तिस्तंभावर तिचं नाव लिहिलं जाणार नव्हतं, कारण तिला पराक्रम नाकारण्यात आला होता. तिच्यावर कौनं रचली जाणार नव्हती, कारण तिने जे केलं ते केलंच पाहिजे अशीच अपेक्षा होती. तिच्यासाठी कोणाच्या लेखणीतल्या शाईचे काही थेंब सांडावेत असं कदाचित काहीच नव्हतं. सरयूवर उमटलेले उर्मिलेचे तरंग देखील नाहीसे झाले. अयोध्या, जी कुणालाही जिंकता येत नाही, ती अयोध्या अनेक वेळा हरली होती. कौशल्येचा राम 14 वर्षांसाठी वनवासाला गेला तेव्हा अयोध्या हरली. एकाकी उर्मिलेला 14 वर्ष एकटी राहून वनवास झाला तेव्हा अयोध्या हरली. पतिव्रता सीतेला अग्निपरीक्षा करावी लागली तेव्हा अयोध्या हरली. गर्भवती सीतेचा रामानं त्याग केला तेव्हा अयोध्या हरली. सार्वभौम राजाची पत्नी सीता भूमिगत झाली तेव्हा अयोध्या हरली. लक्ष्मणानं पत्नीला न सांगता जलसमाधी घेतली तेव्हा अयोध्या हरली. आणि आता अयोध्येच्या उर्मिलेला गमावून अयोध्या हरली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय स्मिता दातार लिखित अयोध्येची उर्मिला ही कादंबरी. उर्मिलेनं आज जलसमाधी घेतली. श्रोते हो, पुढचा भाग ऐकूयात. हा शेवटचा भाग असणार आहे. हा शेवटचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.